म्हणजे असे काय बघताय माझ्याकडे? प्यायला नको, खायला हवंय का? बर, तसं सांगते हा शकुंतलाला. असे काय बघताय? विठुराया तुम्हाला क्षमा करो. विठुराया तुम्हाला क्षमा करू. क्षमा कशाला? वर देव किंवा ताकद शक्ती देव असं काहीतरी पाहिजे होतं. माहिती तुम्हाला भूकच लागली असं, म्हणून एवढी चिडचिड होतीये. हे तुम्हीच म्हणता ना, ऍसिड ऍसिड येच असणार ते. अहो, हे काय सगळं? यावर तर इंदूचं नाव लिहिलंय. आई तू घेणार थोडा चहा? नकोय मला. तुझ्या ते काकांसाठी नाश्ता कर आणि नेऊन द्या त्यांना. फॅन लाव. अगं ओरडतेस काय? फॅन चालूच आहे. व्यंकू भाऊजींना कळलं का काय मी त्यांच्या खाण्यात शेंदूर मिसळलाय म्हणून? नाही, तसं असतं तर बोलले असते ते. आई
काकासाठी गाळती, तू घेणार का थोडासा चहा? नकोय मला. अगं थोडासा तर घे. अक्कल नाही का ग तुला? नकोय मला, सांगितलं ना. सांगा ना मला काय झालंय. हे सगळं फार विचित्र वाटतंय हो. सांगा मला काय झालं. ओय कोर्टे, सांगितलं होतं ना कुणाला सांगायचं नाही म्हणून. मग मी एवढं सगळं सांगून सवरून सुद्धा तो व्यंकू महाराजांना का सांगितलंस? नाही मोठे बाई, मी नाही सांगितलं कोणाला. करून सवरून गरीबला चेहरा करते काय माझ्यासमोर? खरं सांग. विठ्ठू शपथ मी कोणालाच काही बोलले नाही मोठे बाई. विठ्ठू शपथ कुणाला काही बोलली नाही. खरं सांगतीस ना? मी विठ्ठूची शपथ कुठे नाही घेतो. ठीक आहे. जर समजा कुणाला सांगशील ना तर याद राहा, घरामध्ये मी विषाची बाटली आणूनच ठेवली. बोलशील ना कुणाला तर व्यंकू महाराजांच्या नरड्यामध्ये विष ओतलंच म्हणून समज. मोठे बाई तुम्ही व्यंकू महाराजांना काही करू नका, मी तुमच्या पाया पडते. अहो ते इथले मेन आहेत ना. मी मेने झालं काही दे. मोठे बाई तुम्ही आता काय केलं या धर्माळीनं? नाही, अजून तरी काही केलं नाही. केलं नाही ना? हा, पण हिनं काही करण्याच्या आधीच या नाटाकाठीला दम द्यायला लागतोय. नाहीतर खडा उधळेल. कसला डा? तुला काय करायची? हा, जादाचे प्रश्न विचारू नकोस. मला प्रश्न विचारणारी माणसं आवडत नाही. काय बघतीस ग? शाळेला चाललीस ना? जा चल. मोठे बाई काय? एक काम होतं. कसले? आज जरा तंग होता. पैसे पाहिजे. मग माझं पण एक काम आहे.
मोठे बाई, तुमच्यासाठी काय पण कर, जीव पण द्यायला तयार आहे बघा. हे, जेवढं पचल ना तेवढंच खाव आणि झेपेल तेवढंच बोलावं. नाही, तसं नाही, म्हणजे तुम्ही म्हणाल तर डल्ला पण टाकत, या कानाचं त्या कानाला कळू द्यायची नाही बघ, करिश्माची शपथ. अय, मी काय तुझ्यासारखी चोर नाही. मंदिराचे पैसे आमचे पैसे, आमच्या अधिकाराचे पैसे, आमचेच पैसे चोरीन असं वाटतंय का तुला? नाही नाही, चुकलं. सांगा ना, काय काम आहे? काम तसं बारकच आहे. तुझी ती बाची तुझ्या गळ्याला धोंड झाली आहे ना? हा, तोंडच ती. ढकलून दे तिला इरीत. धापा. मोठे बाई, अहो, काय बोलताय? मोकळे हो आणि त्या बदल्यात माझ्याकडं पाहिजे तेवढे पैसे पण घे. खरं बोलताय तुम्ही? तुला खरं वाटलं का? बाई, देशील ढकलू ना? मी सांगितलं म्हणून. आता मी सांगितलं ती प्रत्येक गोष्ट करशील का ग तू? परत ढकलून दिलं असतं का ग तू? तोंड मीठ. याडी. म्हणजे काय इंदूला आपल्याला जपायला हवं म्हणजे काय? काही झालंय का? हे सगळं अचानक तुम्ही का बोलताय? इंदूला काही झालं तर नाहीये ना? का तिच्या आत्यानं तुम्हाला काही येऊन सांगितलंय? कसं कोणी काय करेल इंदूला? तुम्ही सांगा ना मला की तुम्ही असं का म्हणालात की इंदूला जपायला हवंय? अहो, तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. इंदूला आपल्या पंखाखाली घ्यायला हवं.
अगं इंदे, आज एक भारी गोष्ट झाली बघ. आपण कालच्या पोरांसोबत मॅच घेतली. इंदे, अगं लक्ष कुठे आहे तुझं? बोल काय सरलास 50 गारेगार. काय अगं कालच्या आळीतल्या पोरांबरोबर मॅच घेतली आपण 50 गारेगारची. तुला यायचंय मला शक्य नाही. का? अगं तुझ्या बिगर मॅच जिंकायचा विचार बी करू शकत नाही आम्ही. एकतर आदू महाराजांनी पाय भाजून घेतलाय आपला, त्याच्यामुळे आपली टीम कमजोर झाली. मला नाही शक्य. तुम्ही खेळून या, जिंकून या, गारेगार खाऊन या. ऑल द बेस्ट. अगं इंदे, अगं ती वरची टीम लय खतरनाक आहे ग. अगं तू छोटाही रटपिस काढायला आपली. अगं थांब, एकटे गोपाळ महाराज काढून काढून किती रन काढणार आहेत. तू नसलीस की मॅच गेली आपली. तुला यायला लागेल. अरे मला नाही जमणार. त्यामुळे लागेल, नाहीतर उचलून घेऊन जाऊ तुला. नाहीतर काय करणार? मेन माणूस असं वाटतं म्हणल्यावर एकटा पप्पा काय करणार? घर कुठून जाऊ? येते मी. पक्का येते. मी एवढा भाऊ कशाला खात होती? मला माहिती मेन माणूस मॅचला नाही म्हणू शकत नाही. अहो अहो तुम्ही हे सगळं काय म्हणताय? आधी म्हणालात की इंदूला वाचवायला हवं, आता म्हणताय तिला पंखाखाली घ्यायला हवं. असं कोणच का बोलताय? मला काहीच कळत नाहीये. हे बघा, अहो मला कळतंय आपल्या पोरांना इतकंच तुमचं इंदूवर पण प्रेम आहे, खरं तर काकणभर जास्त. अहो पण तिला पंखाखाली घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं? इंदू, इंदूला आपल्या घरात घेऊन येऊ. अहो दिन दिन दागित्र कतूना कत्ता दागित्र कदीना. दिन दिन दागित्र कतूना कत्ता दागित्र कदीना. अरे वा 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 आदू महाराज, अहो माझ्याकडे जर राज्य असतं ना, अहो अख्खी सल्तनत तुमच्या नावानं सोडली असती. पकवाज, मृदुंग, तबला, ढोलक, भोंगा, अहो तुम्ही जे काय वाजवता त्याला तोडच नाही. जबरदस्त आहे एकदम. ए तू काय मला बरेच झाडावर चढवतोस काय? अरे मी मोठ्या बाई थोडीच आहे. पण आद्या, ताल वादात हात तुझा लयच भारी आहे रे, त्यात काय वादच नाही. पण पाय काय म्हणतोय? पाय बरा आहे ना तुझा? बरं आहे आता. अरे पण तू इथं काय करतोयस? अरे पण खालच्या हेडीतल्या पोरांबरोबर मॅच होती ना आपली. अरे मग काय, जा ना. तू इथं काय करतोयस? अरे मनच लागत नाही रे माझं. बघ ना, बाबांना पण असं झालंय, तो पण आपला पाय भाजून घेऊन बसलास. काय लक्षच लागत नाही कुठं. अरे वेंको काका म्हणतात असं हे पण दिवस जातील. अरे तू ऑलराऊंडर आहेस. तू जर नसलास ना तर आपली टीम हरणारच. अरे तसं व्हायला नको. आपलं काम आपण केलं पाहिजे. चालतंय, माझा भाऊ जर जाणार असेल ना, मी जायला तयार आहे. अरे माझ्या पायाला लागलंय की रे, आणि मी कसं येणार चालत? अरे चल, गोपाळ जित
टेन्शन नाही तिथं. बाबा अजून मॅच बघायला बाहेर घेऊन चाललोय मी. हो हो. अहो पण मी मोठ्या बाईंना काहीच नाही सांगितलं. सांगितलं असतं तर त्यांनी आदूला बाहेरच सोडलं नसतं ना. अहो गोल्डन चान्स होता आदूला बाहेर घेऊन जायचा. असं कसं सोडन मी? म्हणून मौके पे चौका. हा येत. सत्तेसाठी अधिकारासाठी गादीसाठी नव्या शेंगूर खाऊ खाऊ